नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, आपण पाहतो आहोत की वेगवेगळ्या आशयाच्या कविता आपणाला ऐकायला मिळत आहेत. चालणारे दोन पाय किती विसंगत, चालणारे दोन पाय किती विसंगत, एक मागे असतो एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो. कारण त्यांना माहिती असतं क्षणात हे सारं बदलणारं असतं. याचंच नाव जीवन असतं, याचंच नाव जीवन असतं. आणखीन हे पाहणा की मी कमी बोलतो म्हणून शब्द कागदावर उतरतात. बोलायला गेलो तर वेडे ओठातून परततात. खरंच अशा अगदी सहजपणे आपल्या या भावविश्वात रमणारे कवी आणि त्यांच्या या असंख्य कविता आणि खरंच मनाला एक प्रसन्नता मिळते. त्यानंतर आपल्या या भावनेतून आपले जे काही वेगवेगळे विषय असतात ते विषय प्रगट करण्याचं माध्यम म्हणजेच आपल्या या कवी आणि कवयित्रीची कविता. आणि अशाच अनेक कवींना आपण लेखणी माझी या कार्यक्रमातून भेटत आहोत. आणि आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत श्री शीतल चव्हाण जे कवी आहेत आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकणार आहोत. नमस्कार. मी शीतल चव्हाण, प्राथमिक शिक्षक. माझी सध्याची शाळा म्हणजे आता जी आहे जी मौजे डिग्रज मुलींची शाळा, इथं मी सध्या कार्यरत आहे. सुरुवातीची नोकरी रत्नागिरी जिल्ह्यात झाली 8 वर्ष. 2010ला या सांगली जिल्ह्यात बदलून आलो आणि त्यानंतर खरं तर लिहायला सुरुवात झाली. इथं सांगली जिल्ह्यात आल्यानंतर आदरणीय दयासागर बन्ने सर आणि गौतम कांबळे सर, सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दोन्ही आदरणीय साहित्यिकांची नावं आहेत ती, आणि यांच्या सान्निध्यात किंवा ह्यांच्या सहवासात राहता राहता मला त्यांनी थोडंसं प्रोत्साहन दिलं आणि मी लिहायला लागलो. आणि गेल्या 5-6 वर्षात म्हणजे काही कविता आणि काही ललित लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि यासाठी मला दयासागर बन्ने सर आणि कांबळे सर यांचं मार्गदर्शन मिळालं. नमस्कार. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये सर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण एक शिक्षकाची भूमिका बजावत असताना वेगवेगळ्या अनेक कविता आपण लिखाण केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या आशयाच्या कविता आपण लिहिते आहात. तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्या काही कविता नक्कीच ऐकायला आवडतील सर. सुरुवातीलाच माझी एक रचना मी आपल्यासमोर ठेवत आहे. खोली. प्रत्येकाच्या घरामध्ये अशी एक खोली असते की जिथं आपल्याला एकांतात बसावंसं वाटतं किंवा आपण खूप दमून थकून भागून आल्यानंतर आपल्याला त्या खोलीमध्ये जाऊन एक थोडा वेळ आराम करावंसं वाटतं. प्रत्येकाच्या घरामध्ये अशी एक खोली असते. म्हणजे ही अशीच खोली म्हणजे माझ्या घरामध्ये सुद्धा आहे. आणि त्या खोलीत गेल्यानंतर मला काही सुचलेल्या ओळी, मला काही भावलेल्या ओळी त्या खोलीला उद्देशून त्या खोलीचं आणि माझं नातं थोडंसं मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर प्रत्येकाच्याच मनामध्ये अशी एक खोली असते की जिथं आपण आपल्या भावना ह्या बाकी कोणालाही न कळू देता आपण तिथं त्या शब्दबद्ध करत असतो किंवा इतर कुठल्या तरी माध्यमातून त्या आपण तिथं व्यक्त करत असतो. तशीच ही खोली. तर मी सादर करत आहे खोली. होरपळून काढणारं आयुष्याचं रखरखतं ऊन, मलाच माझ्यापासून हिसकावून नेऊ पाहणारी वादळं, माझ्या अश्रूंची किंमत शून्य करून कोसळणारा पाऊस, या सगळ्यांशी लढून झाल्यावर स्वतःशीच हरतो मी ज्यावेळी, त्यावेळी ही खोली लपवून घेते मला तिच्यात. लहानपणी आई पदरात घ्यायची ना अगदी तसं. मग त्या पोरक्या क्षणांना, ओल्या जखमांना सांभाळीत मी कोंडून घेतो स्वतःलाच, अगदी शून्य एकांतात. मग याच शून्य एकांतात रचली जाते एखादी कविता, कधी शब्दबद्ध तर कधी निशब्द. पण कसं काय कोणास ठाऊक, त्याचा अर्थ मात्र माझ्या आधीच कळलेला असतो त्या खोलीला. मग ती मला नव्यानं स्वप्न पाहायला भाग पाडते. तिच्या कोनाड्यात, तिच्या शेल्पात असंख्य पुस्तकं. मी काहीतरी बोलावं त्यांच्याशी या प्रतीक्षेत. या इथल्या पुस्तकांनाही स्वप्न पडतात मग कधी कधी अर्थपूर्ण आयुष्याची, तर कधी कधी हिरव्या कंच शब्दांची. इथल्या पियानोचे स्वर मला बोलावतात.
ते थांबत नाहीत मी सुरांना ओ देईपर्यंत. इथला लॅपटॉप सर्च करतो अगदी नेटानं त्याच्या माझ्या जुन्या नव्या आठवणींना. आठवणींची दुबार प्रत काढून देतो इथला पायाशी घुटमळणारा प्रिंटर. इथली प्रत्येक लेखणी जीव ओतून ठेवलेली. आणि खिडकी अतिशय खोडकर, आम्हा दोघांनाही हसणारी, मलाही आणि त्या खोलीलाही. आणि भिंतीवर ते लटकलेलं स्वप्नांची पानं उलटणारं कॅलेंडर. माझ्या बऱ्याच आठवणींना सुखदुःखांना कवेत घेऊन सांभाळून ठेवणारी ती कपाटं. आणि समोर भिंतीवर लावलेला आईचा फोटो. माझ्याकडे अजूनही पाहते ती मायेने, विश्वासाने. एक कोपरा कायमचा रिता झाला तिच्या जाण्यानं. कायमचा रिता, तरीही भरून वाहणारा. या खोलीत बसून आठवण काढतो मी. ही खोली बोलते माझ्याशी, नव्याने जगायला भाग पाडते. तिच्या कुशीत नव्याने जन्म घेतो मी, नव्याने जन्मतो मी. दरवेळी, प्रत्येक वेळी, अगदी माझ्याच आईच्या फोटोसमोर. कधी कधी मात्र आम्ही दोघेही होतो अस्ताव्यस्त, मीही आणि खोलीही. त्यावेळी दोघेच आवरतो एकमेकांना आणि सावरतोही एकमेकांना ही खोली. त्यानंतर पुढची कविता मी आपल्यासमोर ठेवत आहे. कवितेचं नाव आहे जखमा. बऱ्याच वेळा असं होतं की आयुष्यामध्ये आपण पाठीमागं वळून बघताना की अशा काही गोष्टी किंवा असे काही प्रसंग आपल्याला कुठेतरी खोलवर त्रास देऊन गेलेले असतात. आणि प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असे प्रसंग आलेले असतात. आणि त्या निमित्तानं म्हणजे काही असे प्रसंग किंवा त्याला आपण जखमा असं नाव देतो. आणि आणि त्याला अनुसरून लिहिलेली ही कविता मी आपल्यासमोर ठेवत आहे. कुणी कुठे आणि कधी किती ते माझ्यावरती वार केले. कुणी कुठे आणि कधी किती ते माझ्यावरती वार केले. तशाच घेऊन जखमा ओल्या इतवर अंतर पार केले. तशाच घेऊन जखमा ओल्या इतवर अंतर पार केले. हिशेब जुळेना काही केल्या. हिशेब जुळेना काही केल्या वार आणि जखमांचा. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला पाठीमागं बघताना बऱ्याचशा प्रसंगांचं म्हणजे काही हिशोब लागत नाही. त्यावेळी की हिशेब जुळेना काही केल्या वार आणि जखमांचा. नंतर कळले काही नितर एके ठिकाणी चार केले. तशाच घेऊन जखमा ओल्या इतवर अंतर पार केले. काही जखमा सुकल्या देखील. काही जखमा सुकल्या देखील गळून गेली पापुद्रेही. काही जखमा सुकल्या देखील गळून गेली पापुद्रेही. काही नितर घरच केले पाठीवरती दार केले. तशाच घेऊन जखमा ओल्या इतवर अंतर पार केले. काही मात्र गंधीत झाल्या. काही मात्र गंधीत झाल्या श्वास घेता कळले मजला. काही मात्र गंधीत झाल्या श्वास घेता कळले मजला. मीही मग फुकट वाटल्या. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की इतकी सवय होते की आपण सुद्धा मग नंतर कोणाला तरी म्हणजे अशा जखमा वाटून जातो. की काही मात्र गंधीत झाल्या श्वास घेता कळले मजला. मीही मग फुकट वाटल्या काहींचे व्यवहार केले. तशाच घेऊन जखमा ओल्या इतवर अंतर पार केले. उरल्या काही हव्या हव्याशा. म्हणजे अशा काही जखमा असतात की त्या हव्या हव्याशा पण वाटतात. किंवा अशी काही स्वप्न असतात की ती पूर्ण न झाली तर त्याच्यामध्ये मजा असते. की उरल्या काही हव्या हव्याशा चिरंजीव दरवळणाऱ्या. उरल्या काही हव्या हव्याशा चिरंजीव दरवळणाऱ्या. मुद्दामच मग स्वप्न म्हणून मीही नाही साकार केले. तशाच घेऊन जखमा ओल्या इतवर अंतर पार केले. कुणी कुठे आणि कधी किती ते माझ्यावरती वार केले. तशाच घेऊन जखमा ओल्या इतवर अंतर पार केले. प्रेक्षको, आत्ताच आपण
श्री शीतल चव्हाण जे कवी आहेत त्यांच्या खोली आणि जखमा ह्या कविता आपण ऐकल्या आणि बऱ्याचशाच कविता आपणाला ऐकायच्या आहेत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टी व्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, दुपारी 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टी व्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लेखणी माझी या कार्यक्रमामध्ये. आणि आता अजून आपल्याला सहचारिणी, निडर, निशब्द अशा काही कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. यानंतर मी माझी पुढची रचना आपल्यासमोर ठेवत आहे. रचनेचं नाव आहे सहचारिणी. प्रत्येक पतीची आपल्या पत्नीबद्दलची जी भावना असते ती मी या कवितेत शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. सहचारिणी. तू एक अक्षर, मी एक अक्षर, दोघे मिळून एक शब्द, मग शब्दांच्या कविता अर्थपूर्ण. मग तूच कागद, तूच समास, तूच ओळ, तूच रेषा, शिरोरेषा. मी फक्त उमटत गेलो तुझ्या अंतरी शब्द बनून. मोकळ्या श्वासानं गायलीस तू गीत संसाराचं, मोकळ्या श्वासानं गायलीस तू गीत संसाराचं. श्वास आणि गीत यांचा स्पर्श खरंच किती छान. स्पर्श देणं, स्पर्श हवासा वाटणं, हाच तर संसार आहे. मग तूच श्वास, तूच स्पर्श, तूच गीत, तूच संसार. मी फक्त उमटत गेलो तुझ्या अंतरी सूर बनून. विश्वासानं ओतमलेले तुझे डोळे, अगदी आपुलकीचे, प्रेमाचे, स्नेहाचे. विश्वासानं ओतमलेले तुझे डोळे, आपुलकीचे, प्रेमाचे, स्नेहाचे, अगदी सोबत राहतात माझ्या चंद्र बनून. मग उन्हाचं चांदणं होतं आणि रात्री रात्री निशिगंधाच्या फांद्यात जणू. मग तूच विश्वास, तूच डोळे, तूच चंद्र, ऊन, चांदणं, रात्र, निशिगंध. मी फक्त उमटत गेलो तुझ्या अंतरी स्वप्न बनून. अगदी छान सोबत दिलीस तू, आधार दिलास. छान सोबत दिलीस तू, आधार दिलास. जगण्याचं जिंकण्याचं बळ दिलंस माझ्या एकाकी मनाला. जगण्याचं जिंकण्याचं बळ दिलंस माझ्या एकाकी मनाला. आभाळासारखी असतेस माझ्या मागे पुढे सोबत. आभाळासारखी असतेस माझ्या मागे पुढे सोबत. मग मलाही भास होतो मी क्षितिज असल्याचा. मग मलाही भास होतो मी क्षितिज असल्याचा. मग तूच आभाळ, तूच क्षितिज, मन, तळ, किनारा. मी फक्त उमटत गेलो तुझ्या अंतरी स्पंदन बनून. तुझं माझ्यातलं तुझं माझ्यातलं असणं पिंपळ पान जणू. तुझं माझ्यातलं असणं पिंपळ पान जणू. तुझा हेवा वाटतो आपल्या अंगणातल्या तुळशीला देखील. तुझा हेवा वाटतो आपल्या अंगणातील तुळशीला देखील. तुझ्या अस्तित्वाने घर मात्र सोनचाप्यासारखं. तुझ्या अस्तित्वाने घर मात्र सोनचाप्यासारखं आणि दार मात्र पारिजातक. मग तूच पिंपळपान, तूच तुळस, तूच सोनचापा, पारिजात. मी फक्त उमटत गेलो तुझ्या अंतरी गंध बनून.
मग तू, मी, तू, स्पंदनं, गंध, स्वप्न, सूर, शब्द आपण उमटत गेलो एकमेकांच्या अंतरी कविता बनवून, एकमेकांच्या अंतरी कविता बनवून. यानंतर मी माझी पुढची रचना आपल्यासमोर ठेवत आहे की आयुष्यात असे काही प्रसंग आपल्या येतात की आयुष्याच्या एका टप्प्यानंतर आपण निर्भय बनतो किंवा निडर बनतो. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये म्हणजे ही स्टेज येते किंवा हा टप्पा येतो आणि त्यावेळी जी भावना आहे म्हणजे ती शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला आहे की पाजळून घ्या खुशाल आता तुमची शस्त्रे येते. पाजळून घ्या खुशाल आता तुमची शस्त्रे येते, ताटकना अन पाट माझी दगडी झाली आहे. पाजळून घ्या खुशाल आता तुमची शस्त्रे येते, ताटकना अन पाठ माझी दगडी झाली आहे. भय ना उरले आता कशाचे अन कुणाचे, भय ना उरले आता कशाचे अन कुणाचे, श्वासासकट छाती माझी निदडी झाली आहे, ताटकना अन पाठ माझी दगडी झाली आहे. आता नाही नमणे आणि झुकणे जमणे मजला, आता नाही नमणे आणि झुकणे जमणे मजला, मेंदू इमानी मानी माझी पगडी झाली आहे, ताटकना अन पाठ माझी दगडी झाली आहे. ऊन वादळ पाऊस वारा, ऊन वादळ पाऊस वारा थंडी पेटलेली, ऊन वादळ पाऊस वारा थंडी पेटलेली, कधी कातडी रबरी माझी तर कधी गोदडी झाली आहे, ताटकना अन पाठ माझी दगडी झाली आहे. पाजळून घ्या खुशाल आता तुमची शस्त्रे येते, ताटकना अन पाठ माझी दगडी झाली आहे, पाठ माझी दगडी झाली आहे. हल्ली आपल्या आजूबाजूला असे काही विदारक प्रसंग घडतात, म्हणजे अत्याचार असू दे, भ्रष्टाचार असू दे किंवा व्यभिचार असू दे, अशा घटना आपल्या आजूबाजूला म्हणजे बऱ्याच घडत असतात. त्यावेळी जी मनातली एक खतखत असते किंवा आपण ज्यावेळी निस्तब्ध होतो, तर त्या अनुषंगानं लिहिलेली ही एक रचना आहे. कवितेचं शीर्षक आहे निस्तब्ध. मी पाहतो ऐकतो आणि निस्तब्ध होतो. मी पाहतो ऐकतो आणि निस्तब्ध होतो. मी पाहतो निस्तब्ध डोळ्यांनी, मी पाहतो निस्तब्ध डोळ्यांनी अत्याचार, खतखती द्वेष भावना, उसळून उठणाऱ्या नराधमी वासना. मी पाहतो निस्तब्ध डोळ्यांनी अत्याचार, खतखती द्वेष भावना, उसळून उठणाऱ्या नराधमी वासना, तरुणींचा गैरफायदा घेणारा व्यभिचार नि लाजऱ्या घटना. मी पाहतोय भयभीत होऊन असहाय्य निर्भया, मी पाहतोय भयभीत होऊन असहाय्य निर्भया, तिचे असहाय्य दुःख. या पाहण्याबरोबरच मी ऐकतोय निस्तब्ध कानांनी, मी ऐकतोय निस्तब्ध कानांनी तिचा हंबरडा, तिचे हुंदके, तिचे मुके हुंदके. मी ते ऐकतो अगदी पाप भावनेने, मी ते ऐकतो अगदी पाप भावनेने, पश्चाताप दग्ध. असहाय्य ती रडते निस्तब्धपणे, निर्भया असहाय्यपणे ती रडते निस्तब्धपणे. स्वतःच न्याहाळीत खाली सरकणारे ते सर्वभक्षी स्मशानमेघ, स्वतःच न्याहाळीत खाली सरकणारे ते सर्वभक्षी स्मशानमेघ. मी ऐकतोय अगदी पाप भावनेने, पश्चाताप दग्ध. असहाय्य ती रडते निस्तब्धपणे, स्वतःच न्याहाळीत खाली सरकणारे ते सर्वभक्षी स्मशानमेघ. तरीही ती निर्भया, तरीही ती मृत्यूशय्येवर जगण्याचा आटोकाट प्रयत्न करते, तरीही ती मृत्यूशय्येवर जगण्याचा आटोकाट प्रयत्न करते. असहाय्य वेदनांवर विजय मिळवू पाहते, असहाय्य वेदनांवर विजय मिळवू पाहते, पण मृत्यूला विजय बहाल करून जाते, पण मृत्यूला विजय बहाल करून जाते. असंख्य प्रश्न मागे सोडत, अनुत्तरित प्रश्न कित्येक असहाय्य तरुणींचे. माझी लेखणी ती सुद्धा स्त्रीलिंगीच, माझी लेखणी ती सुद्धा स्त्रीलिंगीच.
ती सुद्धा भयभीत, अस्वस्थ. पण तरीही मी पाहतो, ऐकतो सर्व काही, माणसांची क्षुद्रता अन तिच्या वेदना, दुःख. तरीही मी पाहतो, ऐकतो सर्व काही, माणसांची क्षुद्रता अन तिच्या वेदना, दुःख, अगणित, अनंत. सर्व काही मी पाहतो, ऐकतो, निस्तब्ध होतो. मी पाहतो, ऐकतो, निस्तब्ध होतो. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खरोखर स्त्रियांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यानंतर निर्भया, ज्या काही समाजामध्ये आजूबाजूला घटना होत आहेत आणि वेगवेगळे आपली सहचारिणी असेल, वेगळ्या विषयांवरती कविता आमच्या असंख्य प्रेक्षकांना सादर केल्या, त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद मॅडम. आज इथं सांगली मीडिया YTV या चॅनेलने मला ज्या कविता सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी चॅनेलचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, आत्ताच आपण श्री शीतल चव्हाण जे कवी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आपण घरबसल्या ऐकल्या आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल करतं, की ज्यामध्ये आपणाला अनेक आपल्या या सांगली जिल्ह्यातील अनेक कवी कवयित्री आपल्या भेटीस येत आहेत आणि आपल्या या समाजामध्ये जे वेगवेगळे विषय आहेत त्या वेगवेगळ्या विषयांना कसं हाताळलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या खोलवर जाणारी कविता कशी रुजू घातलेली आहे याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला या लेखणी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया YTV चॅनल.